जय हिंद. वेलकम टू अवर चॅनल इंट्रोवर्ट रुद्रांश. आज आपलं अर्थशास्त्राचं लेक्चर नंबर 4 राहील. म्हणजेच इकॉनॉमिक्सचं लेक्चर नंबर 4 राहील. या ठिकाणी आपण इकॉनॉमिक सिस्टमबद्दल डिस्कस करणार आहोत. म्हणजेच अर्थशास्त्राचे कोणकोणते प्रकार पडतात त्याबद्दल आपण डिस्कशन करू. तर आपण इकॉनॉमिक सिस्टमबद्दल स्टडी करायला गेलो, तर आपल्याला इकॉनॉमिक सिस्टम म्हणजेच अर्थशास्त्राचे कोणकोणते प्रकार आहे स्टडी करण्यासाठी काही गोष्टी लक्षात घेणं गरजेचं आहे. म्हणजे काही फंडामेंटल क्वेश्चन्सचा आन्सर सोसायटी कसं करते, म्हणजे समाज कसं करतो, त्यावर डिपेंडंट असतं की आपण कोणत्या अर्थव्यवस्थेचा प्रकार स्टडी करत आहोत किंवा कोणत्या अर्थव्यवस्थेचा प्रकार या उत्तरांवरून ठरेल. पहिला क्वेश्चन असतो व्हॉट टू प्रोड्यूस, सेकंड क्वेश्चन असतो हाऊ टू प्रोड्यूस आणि तिसरा क्वेश्चन असतो फॉर हुम टू प्रोड्यूस. व्हॉट टू प्रोड्यूसचा अर्थ होतो की काय प्रोड्यूस करायचं आहे, म्हणजेच कोणत्या गोष्टीचं उत्पादन करायचं आहे. सेकंड क्वेश्चन हा येतो की हाऊ टू प्रोड्यूस म्हणजे कसं उत्पादन करायचं आहे. थर्ड क्वेश्चन हा येतो की फॉर हुम टू प्रोड्यूस कोणासाठी प्रोड्यूस करायचं आहे, म्हणजेच काय उत्पादन करायचं, कसं उत्पादन करायचं आणि कोणासाठी उत्पादन करायचं. या 3 प्रश्नांच्या उत्तरावर आपलं इकॉनॉमिक सिस्टम कसं असेल ते ठरेल. परत एक गोष्ट अशी असते, ज्याला आपण मीन्स ऑफ प्रोडक्शन बोललो होतो किंवा फॅक्टर्स ऑफ प्रोडक्शन बोललो होतो. ज्याला आपण उत्पादनाची घटकं बोललो होतो. तर या उत्पादनाच्या घटकाचा मालकी हक्क कोणाकडे असेल किंवा मालकी कोणाकडे असेल, यावरून पण एका प्रकारे आपण इकॉनॉमिक सिस्टम कोणती आहे, ते ठरवू शकतो. तर काय प्रोड्यूस करायचं आहे म्हणजे व्हॉट टू प्रोड्यूसवरून उत्पादक म्हणजेच प्रोड्युसर काय ठरवतो, की फूड प्रोड्यूस करायचं आहे, अन्न प्रोड्यूस करायचं आहे, की शस्त्र निर्मिती करायची आहे त्याला. कारची निर्मिती करायची आहे, की कॉम्प्युटर निर्मित करायचा आहे किंवा उत्पादन करायचं आहे कॉम्प्युटरचं. सेकंड क्वेश्चन आपण विचारला होता, की कसं प्रोड्यूस करायचं किंवा कसं उत्पादन करायचं. ते लेबर इंटेन्सिव्ह मार्केट असेल, की कॅपिटल इंटेन्सिव्ह मार्केट असेल. तर आता लेबर इंटेन्सिव्ह म्हणजे काय? जिथे श्रमिकांची किंवा लेबर्सची गरज जास्त पडेल. कॅपिटल इंटेन्सिव्ह म्हणजे जिथे कॅपिटलची, मशीनची किंवा पैशाची जास्त, भांडवलाची जास्त गरज पडेल. या प्रश्नाच्या उत्तरावरून एका प्रकारे आपण इकॉनॉमिक सिस्टम कशी असेल ते ठरवू शकतो. नंतर येतं, की कोणासाठी प्रोड्यूस करायचं? गरिबांसाठी, की श्रीमंतांसाठी, की सगळ्यांसाठी? जो उत्पादन केलेली वस्तू आहे किंवा सेवा आहे, ती कोणाच्या उपयोगाची आहे? त्यावरून पण आपण इकॉनॉमिक सिस्टमचा एका प्रकारे अंदाजा लावू शकतो किंवा अर्थव्यवस्थेच्या प्रकाराचा अंदाजा लावू शकतो. तर नेक्स्ट पॉइंट येतो, की कोणकोणते इकॉनॉमिक सिस्टम एक्झिस्ट करतात या प्रश्नाच्या आधारावर. पहिलं येतं ट्रॅडिशनल इकॉनॉमी म्हणजेच पारंपरिक अर्थव्यवस्था. पारंपरिक अर्थव्यवस्था जी आहे ती बेस्ड असते कस्टम्सवर म्हणजेच रूढीवर, परंपरांवर म्हणजेच ट्रेडिशनवर, बिलीफ्सवर म्हणजे श्रद्धा किंवा समजुतीवर, प्रॅक्टिसेस म्हणजे प्रथांवर. म्हणजेच ट्रॅडिशनल इकॉनॉमीमध्ये आपल्याला इनोव्हेशनचा स्कोप कमी दिसतोय का? हा दिसतोय. तर मेन फीचर्स काय असतात ट्रेडिशनल इकॉनॉमीचे? तर जे डिसिजन असतात, आर्थिक डिसिजन असतात एका प्रकारचे, ते ट्रेडिशन्सवर म्हणजे परंपरावर आणि कस्टम्सवर म्हणजे रूढीवर अवलंबून असतात. त्यामध्ये ॲग्रिकल्चर म्हणजे शेती, हंटिंग म्हणजे शिकार करणं, फिशिंग म्हणजेच मासेमारी, ॲनिमल हसबंडरी त्यामध्ये आपण कुक्कुटपालन कन्सिडर करू शकतो किंवा हँडीक्राफ्ट. हँडीक्राफ्टमध्ये आपल्याला माहिती आहे की हाताने बनवलेल्या वस्तू असतात. त्या पिढ्यानपिढ्या चाललेल्या असतात. तर यासारखे व्यवसाय किंवा बिझनेसेस यामध्ये येतील, म्हणजे ट्रॅडिशनल इकॉनॉमीमध्ये येतील. मोस्टली जी ट्रॅडिशनल इकॉनॉमी आहे, त्या ठिकाणी जे प्रोडक्शन होतं किंवा उत्पादन होतं, ते मेनली फोकस करतं निर्वाहावर, म्हणजेच सबसिस्टन्सवर. म्हणजेच प्रोडक्शन तितकंच होईल जितकं त्यांच्या गरजेचं आहे. त्यापेक्षा जास्त होणार नाही. म्हणजेच या ठिकाणी आपल्याला 2 कन्सेप्ट समजायला मिळतील. एक आहे शॉर्टेज आणि दुसरी कन्सेप्ट आहे सरप्लसची. जर तुम्हाला माहिती आहे, की प्रोडक्शन आपण फक्त स्वतःच्या सस्टेनेबल लाईफ जगण्यासाठी किंवा निर्वाह करण्यासाठी जर करत असाल, तर ते शॉर्टेज उद्भवेल किंवा सरप्लस प्रोडक्शन होईल. कारण एकाच प्रकारचे गुड्स या ठिकाणी प्रोडक्शनमध्ये असतील. हे पण आपण एक अंदाजा लावू शकतो. सोबतच मॉडर्न टेक्नॉलॉजी जी आहे, त्याचा उपयोग कमीत कमी या ठिकाणी होईल. ओल्ड टेक्नॉलॉजी म्हणजे ट्रेडिशननुसार बनणाऱ्या वस्तू ट्रेडिशनल वे किंवा कस्टम्स फॉलो करूनच बनवल्या जाणार. सोबतच फॅमिली आणि कम्युनिटी जी आहे, जे परिवार आहेत आणि त्यांचा जो समूह आहे, तो एका प्रकारे या ठिकाणी इम्पॉर्टंट रोल प्ले करेल इकॉनॉमीमध्ये. आणि इकॉनॉमिक रोल जो आहे, म्हणजेच अर्थव्यवस्थेमध्ये एखाद्या इंडिव्हिज्युअलचा जो रोल राहील, तो ट्रेडिशननुसार डिटरमाइन केला जाईल, म्हणजेच परंपरानुसार डिटरमाइन केला जाईल. तर याचे ॲडव्हांटेजेस काय-काय आहेत? तर स्ट्राँग कम्युनिटी रिलेशनशिप राहील या ठिकाणी, म्हणजेच जे समूहामध्ये लोकं राहत असतील, त्यांच्यामध्ये एका प्रकारे एकता राहील. ट्रेडिशनल नॉलेज एका प्रकारे त्या ठिकाणी प्रिझर्व्ह करण्यात येईल किंवा त्याचं काम होईल. म्हणजेच जे पारंपरिक ज्ञान त्यांना मिळते, या इकॉनॉमिक ॲक्टिव्हिटीजमधून ते प्रिझर्व्ह करण्यात येईल. इकॉनॉमिक स्ट्रक्चर जे आहे, ते जास्त कॉम्प्लेक्स राहणार नाही.
म्हणजेच इथे सिंपल इकॉनॉमी असेल. रिलेटिव्हली सोशल प्रॅक्टिसेस ज्या आहेत, त्या स्टेबल राहतील या ठिकाणी. डिसएडव्हांटेजेसचं जर बोलायचं झालं तर प्रोडक्टिव्हिटी कमी राहील. हा सगळ्यात मोठा डिसएडव्हांटेज आहे. म्हणजे जर त्या इकॉनॉमिक ॲक्टिव्हिटी जर ट्रॅडिशनल वेला फॉलो करून करत असतील, टेक्नॉलॉजी जर या ठिकाणी कमी असेल, तर त्या ठिकाणी ऑब्व्हियसली गोष्ट आहे की प्रोडक्शन कमी राहील. लिमिटेड टेक्नॉलॉजिकल डेव्हलपमेंट या ठिकाणी राहील. त्यासोबतच इकॉनॉमिक ग्रोथ जी आहे ती पण लिमिटेड प्रमाणामध्ये होईल. हे जे लोक आहेत जे ट्रॅडिशनल इकॉनॉमीला फॉलो करतात, ते चेंजला रेझिस्टन्स राहतील. म्हणजेच त्यांना बदल नको असतो त्यांच्या पारंपरिक पद्धतीमध्ये. स्पेशलायझेशन जी आहे ती लिमिटेड राहील. त्यानंतर येते मार्केट इकॉनॉमीची कन्सेप्ट, ज्यालाच आपण बाजार अर्थव्यवस्था बोलतो. ही जी इकॉनॉमी आहे, या ठिकाणी जे इकॉनॉमिक डिसिजन्स घेतले जातील किंवा आर्थिक डिसिजन्स घेतले जातील, ते लार्जली इन्फ्लुअन्स राहतील इंटरॅक्शनवर, डिमांड आणि सप्लायमधल्या. म्हणजेच मागणी आणि पुरवठ्यामध्ये जे इंटरॅक्शन होईल, ते डिटरमाइन करतील, प्राईस मेकॅनिझमचा यूज करतील किंवा एका प्रकारे किंमत यंत्रणाचा वापर करून प्राइजेस डिटरमाइन होतील, ज्या डिपेंडंट असतील एका प्रकारे डिमांड आणि सप्लायच्या इंटरॅक्शनवर. जसं आपण बघितलं होतं की डिमांड जर वाढली आणि सप्लाय कमी असली, तर कॉस्ट वाढते किंवा प्राइजेस वाढतात. आपण एक गोष्ट ही पण बघितली होती की जर डिमांड कमी झाली, सप्लाय वाढली, तर कॉस्ट एका प्रकारे कमी होतो. ह्या रिलेशनवर एका प्रकारे प्राइजेस डिटरमाइन केले जाते मार्केट इकॉनॉमीमध्ये किंवा बाजार अर्थव्यवस्थेमध्ये. याचे फीचर्स काय आहेत? तर डिमांड आणि सप्लाय जे प्राइजेस डिटरमाइन करणार, जसं आपण या एक्झाम्पलमध्ये बघितलं. प्रायव्हेट ओनरशिप जे आहे या केसेसमध्ये जास्त इम्पॉर्टंट राहील. कॉम्पिटिशन जे आहे त्याला एन्करेज केलं जाईल. म्हणजेच या ठिकाणी फेअर कॉम्पिटिशन करण्यात येईल. कन्झ्युमरकडे जास्त चॉईसेस असतील याचा परिणाम होईल. म्हणजे ज्या ठिकाणी कॉम्पिटिशन जास्त असते मार्केटमध्ये, त्या ठिकाणी ऑब्व्हियसली गोष्ट आहे की ग्राहकाकडे एका प्रकारे जास्त चॉईसेस असतात. तो चूज करू शकतो की त्याला पार्लेजी घ्यायचा आहे की त्याला गुड डे घ्यायचा आहे. प्रोड्युसर जो आहे, तो एका प्रकारे मार्केट सिग्नल्सला रिस्पॉन्ड करेल. म्हणजे मार्केटमध्ये एखाद्या गोष्टीची डिमांड असेल किंवा कन्झ्युमरची डिमांड असेल, ते प्रॉडक्टला तो एका प्रकारे त्याचं उत्पादन करायला स्टार्ट करेल. गव्हर्नमेंट इंटरव्हेन्शन जे आहे ते रिलेटिव्हली या ठिकाणी लिमिटेड राहील किंवा लो राहील. आणि प्युअर मार्केट मॉडेल या ठिकाणी फॉलो होईल, जे फॉलो करतं डिमांड आणि सप्लायच्या स्ट्रक्चरला. इम्पॉर्टंट पॉइंट्स काय बनून जातात की कॅपिटलिझम आणि मार्केट इकॉनॉमी जे आहे ते सेम कन्सेप्ट नाही. कारण बरेचसे स्टुडंट म्हणतील आता इथे डिमांड आणि सप्लायबद्दल आपण बोललोय, तर या ठिकाणी आपण कॅपिटलिस्ट इकॉनॉमीबद्दल बोलतोय. पण कॅपिटलिस्ट इकॉनॉमी जी आहे, त्या ठिकाणी बऱ्याचशा कन्सेप्ट अशा असतात ज्या मार्केट इकॉनॉमी सोबत रिलाय नाही करत किंवा एका प्रकारे त्याला सपोर्ट नाही करत. या दोन्ही पण कन्सेप्ट ज्या आहेत, ज्या कॅपिटलिस्ट इकॉनॉमी आहे किंवा मार्केट इकॉनॉमी आहे, बाजार अर्थव्यवस्था आहे किंवा भांडवलशाही अर्थव्यवस्था आहे, तर दोन्हीमध्ये बरेचसे एका प्रकारे सिमिलर ॲस्पेक्ट आहे. पण या दोन्ही पण संकल्पना एका प्रकारे वेगळ्या आहेत. कारण कॅपिटलिझममध्ये आपण मीन्स ऑफ प्रोडक्शन म्हणजेच एका प्रकारे फॅक्टर्स ऑफ प्रोडक्शनची ओनरशिप कोणाकडे आहे, त्यावरून ठरवतो की कॅपिटलिझम एक्झिस्ट करते की नाही करत. म्हणजे प्रोडक्टिव्ह रिसोर्सेस कोण ओन करते, यावर जास्त कॅपिटलिझमचा भर असतो. आणि मार्केट इकॉनॉमीबद्दल जर बोलायला झालं, तर इकॉनॉमिक डिसिजन आणि प्राइजेसचं जे कोऑर्डिनेशन असतं, म्हणजे डिमांड आणि सप्लायचा जो इंटरॅक्शन होतो आणि प्राइजेस ज्या प्रकारे डिमांडनुसार किंवा सप्लायनुसार एका प्रकारे रेज किंवा फॉल होतात, त्यावर मार्केट इकॉनॉमी जास्त डिपेंडंट असते. त्यानंतर कन्सेप्ट येते कमांड इकॉनॉमीची, ज्यालाच आपण आदेशात्मक अर्थव्यवस्था बोलतो. ही जी इकॉनॉमीची टाईप आहे, यामध्ये मेजर इकॉनॉमिक डिसिजन्स जे घेईल, ती सेंट्रल अथॉरिटी घेईल. तर सेंट्रल अथॉरिटी म्हणजेच केंद्रीय प्राधिकरण, या ठिकाणी ऑब्व्हियसली गोष्ट आहे की गव्हर्नमेंट किंवा सरकार राहील. म्हणजेच सरकार ठरवणार एका प्रकारे की इकॉनॉमिक डिसिजन्स कोणते घेतले जातील. या ठिकाणी सेंट्रली प्लॅन्ड इकॉनॉमी असेल, म्हणजेच नियोजन व्यवस्था असेल, केंद्रीय नियोजित अर्थव्यवस्था असेल. त्यामुळे गव्हर्नमेंट डिसाईड करेल की काय प्रोड्यूस करायचं आहे, कसं प्रोड्यूस करायचं आहे आणि रिसोर्सेसचं अलोकेशन कोणत्या गोष्टीमध्ये झालं पाहिजे किंवा कसं झालं पाहिजे. इन्व्हेस्टमेंट कोणत्या सेक्टर्समध्ये करायचं आहे, हे पण डिसिजन गव्हर्नमेंट घेईल. प्रोडक्शनचे टार्गेट पण गव्हर्नमेंट ठरवेल. कारण आपण बघतोय की या ठिकाणी नियोजित अर्थव्यवस्था आहे, प्लॅन्ड इकॉनॉमी आहे. ही सेंट्रली प्लॅन्ड इकॉनॉमी आहे. काही सिस्टम्स, प्राइजेस आणि वेजेस, म्हणजेच काही गोष्टींच्या किमती, काही गोष्टींचं सिस्टम किंवा एका प्रकारे जे वेतन ठरवण्याचा अधिकार राहील, तो पण गव्हर्नमेंटकडे राहील. फीचर्सबद्दल जर बोलायचं झालं कमांड इकॉनॉमीचं, तर या ठिकाणी सेंट्रल प्लॅनिंग एक्झिस्ट करते. मेजर रोल जो असतो तो गव्हर्नमेंटचा असतो. स्टेटची जी ओनरशिप आहे ती जास्त इम्पॉर्टंट असते. तर स्टेटचा मीनिंग या ठिकाणी गव्हर्नमेंटशी आहे. मार्केट जो आहे तो फोकस करतो मार्केट फोर्सेस जे आहेत त्यांचा रोल या ठिकाणी लिमिटेड असतो. म्हणजेच खाजगी अर्थव्यवस्था या ठिकाणी लिमिटेड असते. प्रोडक्शनचं जे टार्गेट आहे ते ॲडमिनिस्ट्रेटिव्हली
ॲडमिनिस्ट्रेटिव्हली एका प्रकारे डिटरमाइन केलं जाईल. म्हणजेच एका प्रकारे या ठिकाणी ओव्हरऑल कंट्रोल जो राहील तो सरकारचा राहील. म्हणजेच सेंट्रल प्लॅनिंग कमिटीचा राहील एका प्रकारे. ॲडव्हांटेजेसबद्दल जर बोलायचं झालं तर ज्या रिसोर्सेस आहे, त्या डायरेक्टली नेशन किंवा नॅशनल प्रायोरिटीज अनुसार अलोकेट करण्यात येईल. गव्हर्नमेंट जी आहे, ती इसेन्शियल्स गुड सारख्या किंवा गरजेच्या वस्तू सारख्या गोष्टीवर जास्त फोकस करेल. लार्ज स्केल जे प्रोजेक्ट असतात त्याच्यामध्ये कोऑर्डिनेशन वाढेल. इकॉनॉमिक प्लॅनिंग जी आहे, ती स्पेसिफिक डेव्हलपमेंट ऑब्जेक्टिव्हला लक्षात ठेवून करण्यात येईल. डिसएडव्हांटेजेसबद्दल जर बोलायचं झालं तर या ठिकाणी कन्झ्युमरकडे जास्त चॉईसेस राहणार नाही. कारण गव्हर्नमेंट डिसाईड करणार आहे की काय प्रोड्यूस करायचं आहे. एक्झाम्पल बघायचं झालं तर पार्ले जी आहे. हा बिस्किट गव्हर्नमेंटने डिसाईड केलं आहे की यांना प्रोड्यूस करायचं आहे. तर हाच एक बिस्किट मार्केटमध्ये एक्झिस्टन्समध्ये राहील. तुमच्याजवळ इच्छा असताना पण हा तुम्ही बिस्किट जो दुसरा आहे, दॅट इज गुड डे, तो तुम्ही नाही खाऊ शकणार कारण प्रोडक्शनच याचं होतं. या ठिकाणी मार्केटमध्ये कॉम्पिटिशन असणार नाही. एका प्रकारे गव्हर्नमेंटचे जितके पण पब्लिक सेक्टर्स आहेत ते मोनोपोली स्थापित करतील. म्हणजेच एकच कंपनीचं राज राहील एका ठिकाणी, एका सेक्टरमध्ये. जर ब्युरोक्रॅसी एका प्रकारे इनइफिशियंट असली तर मार्केट कोलॅप्स होईल. हा स्ट्रक्चर काम करणार नाही. इन्फॉर्मेशन एका प्रकारे खूप कठीण असेल पास ऑन होणं किंवा प्राप्त करणं. इथे पण जसं आपण डिस्कस केलं होतं की शॉर्टेज आणि सरप्लसचा कन्सेप्ट येऊन जाईल. जर प्लॅनिंग व्यवस्थित नसेल केली तर कोणत्याही गोष्टीचा शॉर्टेज येऊ शकतो, तुटवडा भासू शकतो किंवा सरप्लस म्हणजे जास्त प्रोडक्शन होऊ शकतं. जर गव्हर्नमेंटनी डिसाईड केलं होतं एका फायनान्शियल इयरमध्ये की पार्लेजी या बिस्किटचं प्रोडक्शन सो अँड सो पर्सेंटनी वाढवायचं आहे, तर त्यामुळे होऊ शकते की तुम्हाला वर्षभर फक्त पार्लेजीच खावं लागेल. जर शॉर्टेज भासला तर तुमच्याजवळ पार्लेजी आहे, पण कमी प्रमाणात आहे. तर तुम्ही गुड डेकडे नाही जाऊ शकत कारण त्याचं प्रोडक्शनच होत नाही आहे. तर या ठिकाणी वस्तूचं शॉर्टेज निर्माण होईल. त्यासोबतच इनोव्हेशनसाठी मिळणारा जो फंड आहे किंवा इन्सेंटिव्हज आहे, तो रिड्यूस होईल. त्यानंतर मेजर डिफरन्सेस जर आपल्याला पॉइंट आउट करायचे झाले, मार्केट इकॉनॉमी म्हणजेच बाजार अर्थव्यवस्थेमध्ये आणि आदेशात्मक अर्थव्यवस्थेमध्ये म्हणजेच कमांड इकॉनॉमीमध्ये. तर या ठिकाणी जे मेन डिसिजन मेकर राहतील मार्केट इकॉनॉमीमध्ये, तर मार्केटमध्ये पार्टिसिपेट करणारे लोकं किंवा इंडिव्हिज्युअल एका प्रकारे मार्केट इकॉनॉमीचे डिसिजन मेकर्स राहतील. आणि कमांड इकॉनॉमीच्या केसमध्ये गव्हर्नमेंट डिसिजन मेकर राहील. कारण इथे सेंट्रली प्लॅन्ड सिस्टम एक्झिस्ट करते. प्राईस डिटर्मिनेशनबद्दल जर बोलायचं झालं, तर इथे मागणी आणि पुरवठा कॉस्ट ठरवणार, म्हणजेच किंमत ठरवणार किंवा प्राइजेस ठरवणार, म्हणजेच मार्केट इकॉनॉमीमध्ये. आणि कमांड इकॉनॉमीमध्ये गव्हर्नमेंट किंवा ॲडमिनिस्ट्रेटिव्ह मेकॅनिझम एका प्रकारे किंमत ठरवणार वस्तूंची. ओनरशिपबद्दल जर बोलायचं झालं, तर या ठिकाणी मेनली प्रायव्हेट प्लेयर्स असतील किंवा प्रायव्हेट इंडिव्हिज्युअल असतील, खाजगी व्यक्ती असतील जे रिसोर्सेसची ओनरशिप ठेवेल. आणि कमांड इकॉनॉमीमध्ये स्टेट किंवा गव्हर्नमेंट एका प्रकारे ओनर राहील. कॉम्पिटिशनबद्दल बोलायचं झालं तर फ्री मार्केट इकॉनॉमीमध्ये किंवा मार्केट इकॉनॉमीमध्ये हाय कॉम्पिटिशन असेल, कन्झ्युमरजवळ जास्त चॉईसेस असतील, जसं आपण खाली मेन्शन पण केलं आहे. पण कमांड इकॉनॉमीमध्ये लिमिटेड कॉम्पिटिशन राहील आणि कन्झ्युमरकडे लिमिटेड चॉईसेस असतील. प्लॅनिंगबद्दल बोलायचं झालं तर इथे विकेंद्रित प्लॅनिंगचं स्वरूप असतं मार्केट इकॉनॉमीमध्ये, म्हणजे डिसेंट्रलाइज प्लॅनिंग असते. इथे डिमांड आणि सप्लाय कॉस्ट किंवा प्राईस ठरवणार. पण कमांड इकॉनॉमीमध्ये सेंट्रलाइज म्हणजेच केंद्रीकृत प्लॅनिंग एक्झिस्ट करते. मार्केट इकॉनॉमीमध्ये प्रॉफिट जनरेट करणं किंवा बनवणं इम्पॉर्टंट असते, तसंच कॅपिटलिझममध्ये असतं. पण कमांड इकॉनॉमीमध्ये प्रायमरी ऑब्जेक्टिव्ह साध्य करणं किंवा आपला प्रायमरी गोल साध्य करणं हे सरकारचं ऑब्जेक्टिव्ह असतं. गव्हर्नमेंटचा रोल रिलेटिव्हली कमी असतो मार्केट इकॉनॉमीमध्ये आणि कमांड इकॉनॉमीमध्ये गव्हर्नमेंट डॉमिनंट असते किंवा डॉमिनेट करते एका प्रकारे मार्केटला. त्यानंतर येते फ्री मार्केट इकॉनॉमी म्हणजेच मुक्त बाजार अर्थव्यवस्था. या ठिकाणी गव्हर्नमेंटचं जे इंटरव्हेन्शन आहे ते लिमिटेड असतं किंवा लो असतं रिलेटिव्हली. इकॉनॉमिक डिसिजन्स जे आहेत त्या मेनली कोऑर्डिनेटेड असतात बाय मार्केट फोर्सेस. म्हणजेच या ठिकाणी इनव्हिजिबल हँड थेअरीचं आपण उदाहरण घेऊ शकतो. ज्या ठिकाणी ॲडम स्मिथ काय बोलला होता, की इंडिव्हिज्युअलनी जर सेल्फ इंटरेस्टसाठी कुठलीही गोष्ट केली, इकॉनॉमिक ॲक्टिव्हिटी केली, म्हणजेच प्रॉफिट जनरेशनसाठी जो कुठलंही काम करत असला, तर तो इनडायरेक्टली बेनिफिट करतोय समाजाला किंवा सोसायटीला.
त्यासारख्या कन्सेप्ट या ठिकाणी एक्झिस्टन्समध्ये असतात फ्री मार्केट इकॉनॉमीमध्ये. आणि इन्व्हिजिबल हँड थिअरी आपण बघितलं होतं, की ॲडम स्मिथने दिली होती. म्हणजेच जर एखादा व्यक्ती इंडिव्हिज्युअल बेनिफिटसाठी, प्रॉफिट जनरेट करण्यासाठी कुठलीही इकॉनॉमिक ॲक्टिव्हिटी करतोय, तर तो इनडायरेक्टली समाजाला बेनिफिट करतोय आणि त्याचं जे कॉन्ट्रिब्युशन आहे ते ब्रॉडर राहील इकॉनॉमिक आउटकममध्ये. त्याबद्दल तो बोलला होता. त्याला जर आपल्याला लक्षात ठेवायचं असेल, तर फ्रीडम प्लस कॉम्पिटिशन प्लस डिमांड सप्लाय आणि प्लस प्राईस मेकॅनिझम याने आपण लक्षात ठेवू शकतो, की फ्री मार्केट इकॉनॉमी काय असते. म्हणजे फ्रीडम असतं व्यक्तीला प्रोडक्शनचं. कॉम्पिटिशन या ठिकाणी हाय असते. वस्तूची मागणी आणि त्याचा पुरवठा एका प्रकारे प्राइजेस ठरवतं. हे फ्री मार्केट इकॉनॉमीचे काही वैशिष्ट्य आहेत. त्यानंतर येते वेलफेअर इकॉनॉमी किंवा वेलफेअर स्टेट म्हणजेच कल्याणकारी राज्याची संकल्पना. ए.सी. पिगॉनी एका प्रकारे ही संकल्पना मांडली होती वेलफेअर स्टेटची किंवा वेलफेअर इकॉनॉमीची. या ठिकाणी जी स्टेट आहे किंवा जे राज्य आहे, जी गव्हर्नमेंट आहे, ती ॲक्टिव्हली वर्क करत असते सोशल आणि इकॉनॉमिकल वेलबिंगसाठी त्यांच्या नागरिकांच्या किंवा सिटिझन्सच्या. म्हणजे सामाजिक आणि आर्थिक प्रगती करण्यासाठी वेलफेअर इकॉनॉमीचं स्ट्रक्चर एक्झिस्टन्समध्ये असते. या ठिकाणी गव्हर्नमेंट सिटिझन्सला एज्युकेशन प्रोव्हाईड करणार, हेल्थकेअर प्रोव्हाईड करणार, सोशल सिक्युरिटी म्हणजे सामाजिक सुरक्षा प्रोव्हाईड करणार, पेन्शनसारख्या योजना राबवणार, अनएम्प्लॉयमेंट सपोर्ट देणार म्हणजेच महागाई भत्ते देणार, बेरोजगारी भत्ते देणार, फूड सिक्युरिटी प्रोव्हाईड करणार, जसं की राशन झालं. वल्नरेबल ग्रुप्सला ते असिस्टन्स प्रोव्हाईड करणार, जे बॅकवर्ड ग्रुप्स आहे, इकॉनॉमिकली बॅकवर्ड ग्रुप्स त्यांना. मेजर पॉइंट काय बनून जातो या ठिकाणी, की वेलफेअर स्टेटची जी संकल्पना आहे, ती सेपरेट ओनरशिपबद्दल नाही बोलत, तर इकॉनॉमिक सिस्टमबद्दल बोलते. जे कॅपिटलिझम किंवा सोशलिझमसारखं नाही आहे. परंतु या ठिकाणी गव्हर्नमेंटचा एक रोल असतो, ज्या ठिकाणी त्यांचं ते करतात, की सोशल वेलफेअर म्हणजेच सामाजिक कल्याण किंवा एका प्रकारे कल्याणकारी राज्य बनवण्यासाठी जे त्यांच्या साइडनी होईल, ते रोल त्या ठिकाणी प्ले करतात. म्हणजेच कॅपिटलिझमसारखी किंवा सोशलिझमसारखी ही एक इकॉनॉमिक सिस्टम नाही आहे, जी ओनरशिपवर बेस्ड आहे. पण या ठिकाणी जे गव्हर्नमेंटचा रोल आहे, ते आहे, की ते प्रमोट करतील एका प्रकारे कल्याणकारी राज्याची संकल्पना किंवा या सगळ्या सुविधा ते आपल्या सिटिझन्सला प्रोव्हाईड करण्याचा प्रयत्न करतील त्यांच्या प्रयत्नामधून. त्यानंतर येते सबसिस्टन्स इकॉनॉमी, ज्यालाच आपण निर्वाह अर्थव्यवस्था बोलतो. या इकॉनॉमिक टाईपमध्ये जे लोकं असतील किंवा जे इंडिव्हिज्युअल्स असतील, जे प्रायमरीली प्रोड्यूस करतात गुड्स आणि सर्व्हिसेस म्हणजेच वस्तू आणि सेवाची जी निर्मिती करतात, जे उत्पादन करतात, ते फक्त स्वतःच्या यूजसाठी असेल. म्हणजे सॅटिस्फाय करण्यासाठी असेल, बेसिक नीड्स. म्हणजे त्यांचं लार्ज स्केल प्रोडक्शन होणार नाही किंवा लार्ज स्केल मार्केट एक्सचेंजसाठी हे प्रोडक्शन होणार नाही. एक्झाम्पल घेऊया. एखादा शेतकरी आहे, तो प्रोडक्शन करतोय फूडचं म्हणजेच अन्नाचं स्वतःच्या फॅमिलीसाठी, ना की त्याला एक्सपोर्ट करण्यासाठी. तर या टाईपच्या इकॉनॉमीला आपण निर्वाह अर्थव्यवस्था बोलतो. आपण याला काही कीवर्ड्सनी समजू शकतो किंवा लक्षात ठेवू शकतो. जसे की सेल्फ कन्झम्पशन म्हणजे स्वतःच्या उपभोगासाठी किंवा उपयोगासाठी प्रोडक्शन होईल. बेसिक नीड्स म्हणजेच मूलभूत गरजा पूर्ण करण्यासाठी प्रोडक्शन होईल. आणि लिमिटेड मार्केट प्रोडक्शन या ठिकाणी राहील. म्हणजे मर्यादित बाजार उत्पादन या ठिकाणी राहील. त्यानंतर येते ओपन इकॉनॉमी म्हणजेच खुली अर्थव्यवस्था. या ठिकाणी किंवा या इकॉनॉमीच्या टाईपमध्ये इकॉनॉमिक रिलेशनशिप्स ज्या असतात बाकी कंट्रीजसोबत म्हणजेच आर्थिक रिलेशनशिप जे असतील बाकी कंट्रीजसोबत ते जास्त स्ट्राँग असतील. त्या ठिकाणी इम्पोर्ट म्हणजेच आयात करणं किंवा एक्सपोर्ट म्हणजेच निर्यात करणं एखाद्या वस्तूचं. आयात करणं म्हणजे एखाद्या गोष्टीला दुसऱ्या देशाकडून आपल्या देशामध्ये बोलवणं. एक्सपोर्ट करणं म्हणजे आपल्या देशातली एखादी प्रोडक्शन झालेली किंवा उत्पादन झालेली वस्तू बाहेर देशात पाठवणं. फॉरेन इन्व्हेस्टमेंट म्हणजेच परकीय गुंतवणूक आपल्या देशामध्ये आणणं. इंटरनॅशनल ट्रेड करणं म्हणजेच आंतरराष्ट्रीय व्यापार करणं. आणि भांडवलाचा प्रवाह म्हणजेच कॅपिटल फ्लो करणं इकॉनॉमीमध्ये हा मेन उद्दिष्ट असतो एका प्रकारे ओपन इकॉनॉमीचा. तर या जर ॲक्टिव्हिटीज कोणत्या कंट्रीमध्ये होत असेल, तर त्याला आपण ओपन इकॉनॉमीवाले कंट्री बोलू शकतो. आपण हे समजू शकतो की डोमेस्टिक इकॉनॉमी म्हणजेच देशात होणारा व्यवहार किंवा इंटरनॅशनल इकॉनॉमिक रिलेशन्स म्हणजेच ओपन इकॉनॉमी. त्यानंतर येते क्लोज्ड इकॉनॉमी. बंद अर्थव्यवस्था म्हणजे काय? अशी इकॉनॉमिक सिस्टीम किंवा अशी आर्थिक व्यवस्था, या ठिकाणी कमी प्रमाणात किंवा नाहीशा प्रमाणात इंटरॅक्शन होतं बाकी कंट्रीजसोबत. म्हणजेच क्लोज्ड इकॉनॉमी असलेल्या कंट्रीज काय करतात, की इम्पोर्ट कमी करतात, एक्सपोर्ट पण कमी करतात. फॉरेन इन्व्हेस्टमेंट पण कमी प्रमाणात किंवा नाहीशा प्रमाणात त्या देशामध्ये येते. इंटरनॅशनल कॅपिटल फ्लो जो असतो, म्हणजेच
भांडवलाचा जो प्रवाह असतो तो कमी प्रमाणात किंवा नाहीशा प्रमाणात असतो. तर अशा कंट्रीजला आपण क्लोज्ड इकॉनॉमीवाल्या कंट्रीज बोलू. मॉडर्न डेमध्ये याचे एक्झाम्पल खूप खूप जास्त कमी आहे. जसं की नॉर्थ कोरिया आहे. ही जी कंट्री आहे, ही स्वतःला कम्युनिस्ट कंट्री बोलते. पण याचा जो व्यवहार आहे, तो एका प्रकारे क्लोज्ड इकॉनॉमीमध्येच आपण कन्सिडर करू शकतो. कारण मेजर ट्रेड चायना आणि रशियासारख्याच कंट्रीसोबत यांचा होतो. इम्पोर्टंट पॉइंट काय बनून जातो, की कंप्लीटली क्लोज्ड इकॉनॉमी जी आहे, ती एक थेरॉटिकल कन्सेप्ट आहे. मॉडर्न इकॉनॉमिक्समध्ये जितक्या पण कंट्रीज आहे, त्या जवळपास ओपन इकॉनॉमीजला फॉलो करतात. कारण या ठिकाणी पण आपण बघतो, की कोणत्यातरी देशासोबत ॲटलीस्ट याचा ट्रेड होतोय. त्यानंतर येते डेव्हलप्ड इकॉनॉमी आणि त्यानंतर येते डेव्हलपिंग इकॉनॉमी. तर डेव्हलप्ड आणि डेव्हलपिंग इकॉनॉमी जी आहे, ती उत्पादनाच्या घटकाच्या मालकीवर किंवा जे प्रश्न आपण विचारले स्टार्टिंगला, त्यांच्या उत्तरावर डिपेंडंट नसते. ती डेव्हलपमेंटवर डिपेंडंट असते, की कोणती कंट्री किती जास्त डेव्हलप्ड आहे. त्यावरून आपण ठरवू, की ही इकॉनॉमी डेव्हलप्ड इकॉनॉमी आहे, की डेव्हलपिंग इकॉनॉमी आहे. तर डेव्हलप्ड इकॉनॉमीला आपण विकसित अर्थव्यवस्था बोलतो. जनरली या देशांमध्ये काय असतं, की हायर पर कॅपिटा इन्कम असतो. म्हणजेच त्यांचं दरडोई उत्पन्न जास्त असतं. एक्झाम्पल बघू. यांना तुम्ही ओळखत असाल. हे 3 मेंबर्स आहे एका देशाचे. त्या देशाचं नाव ढोलकपूर आहे. टीम ₹100 कमवतो. चुटकी ₹20 कमवते. राजू ₹20 कमवतो. तर यांची जी टोटल जी-डी-पी झाली, ती ₹140 झाली. त्यावेळेस आपण 140ला 3 नी डिव्हाईड करू. जे उत्तर येईल ते राहील पर कॅपिटा इन्कम म्हणजे एव्हरेज इन्कम ऑफ एव्हरी सिटिझन. तर डेव्हलप नेशनचं काय असतं, की यांचं दरडोई उत्पन्न किंवा पर कॅपिटा इन्कम जे असतं ते जास्त असतं. यांची जी प्रोडक्टिव्हिटी आहे ती पण जास्त असते. ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी या देशांमध्ये एक्झिस्ट करते. डेव्हलप्ड इन्फ्रास्ट्रक्चर असतं म्हणजे पायाभूत सुविधा ज्या आहेत त्या या ठिकाणी असतात जसं की शेल्टर, क्लॉथ, फूड, इलेक्ट्रिसिटी, रोड्स, हेल्थ केअर यासारख्या मूलभूत सुविधा किंवा पायाभूत सुविधा या देशांमध्ये कंप्लीटली डेव्हलप्ड फॉर्ममध्ये एक्झिस्ट करतात किंवा ग्रास रूट लेव्हलवरच्या व्यक्तीला पण या ॲक्सेसिबल असतात. तर त्या कंट्रीला आपण डेव्हलप्ड इकॉनॉमी किंवा डेव्हलप्ड कंट्री बोलू शकतो. या ठिकाणी हाय ह्युमन डेव्हलपमेंट झालेलं असतं. म्हणजेच लिबरल माइंडसेटवाले लोकं असतात, ज्या ठिकाणी इनोव्हेशनला जास्त इम्पोर्टन्स दिलं जातं. डायव्हर्सिफाईड इकॉनॉमिक स्ट्रक्चर या कंट्रीजमध्ये किंवा या इकॉनॉमीजमध्ये एक्झिस्ट करतं. त्यानंतर येते डेव्हलपिंग इकॉनॉमी. ही डेव्हलपिंग इकॉनॉमी आहे, त्याला आपण विकसनशील अर्थव्यवस्था बोलतो. जसं की आपला देश आहे भारत. तर भारत एक डेव्हलपिंग नेशन आहे. आपण कोणत्या कारणामुळे बोलतो हे सगळं? कारण जे इकॉनॉमी आणि स्ट्रक्चरल डेव्हलपमेंट आहे, ही ऑनगोइंग असते, इन प्रोसेस असते, अंडर ग्रोइंग असते किंवा अंडर गोइंग असते. तर त्यामुळे आपण यांना डेव्हलपिंग नेशन बोलतो. जे फ्युचरमध्ये पोटेन्शियल ठेवतात, की ते डेव्हलप नेशन बनतील, प्रगत राष्ट्र बनतील किंवा विकसित राष्ट्र बनतील. तर कॉमन कॅरेक्टरिस्टिक्स काय असतात, की यांची इन्कम जी आहे ती वाढत असते. म्हणजे रेझिंग इन्कम असते या कंट्रीजची. जसं आपले आजोबा होते. 1960मध्ये ते ₹200 महिना कमवत होते. त्यानंतर आपले फादर आले. ते अर्ली 2000sमध्ये 50,000 उत्पन्न कमवत होते. त्यानंतर 2026मध्ये आपली पिढी आहे. त्याला आपण लेट 90s करू. 26मध्ये आपली पिढी आहे, जी जवळपास ₹1,00,000 उत्पन्न कमवते महिन्याचं. तर आपण बघतोय, की 1960s नंतर 1980sमध्ये इन्कम वाढली. 1980s नंतर 2026मध्ये पण इन्कम वाढली. तर डेव्हलपिंग इकॉनॉमीमध्ये इन्कम रेज होत असते. त्यासोबतच एक गोष्ट अजून रेज होते, दॅट इज इन्फ्लेशन किंवा महागाई. इंडस्ट्रियलायझेशन वाढत असते, म्हणजेच उद्योगीकरण वाढत असतं. इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट होत असते, म्हणजेच रोडसारख्या गोष्टी बनत असतील, पोर्ट्स बनत असतील, रिअल इस्टेट बनत असेल. या सगळ्या गोष्टी ज्यावेळेस बनत असतील एखाद्या कंट्रीमध्ये, त्यावेळेस आपण त्याला डेव्हलपिंग नेशन कन्सिडर करू. स्ट्रक्चरल ट्रान्सफॉर्मेशन या कंट्रीमध्ये होत असतं. प्रोडक्टिव्हिटी वाढत असते. एज्युकेशन आणि हेल्थ केअर इम्प्रूव्ह होत असतं. तर या सगळ्या गोष्टी जर एखाद्या देशामध्ये होत असेल, तर त्याला आपण डेव्हलपिंग इकॉनॉमी बोलतो किंवा विकसनशील अर्थव्यवस्था बोलतो. तर एक क्वेश्चन हा पण येऊन जातो, की आजची जी आपली पिढी आहे, ती या डेव्हलपिंग नेशनमध्ये राहत असून, डेव्हलप्ड नेशनसोबत आपल्या देशाची का तुलना करतात? की त्यांचे रोड्स बघा किंवा त्यांची बिल्डिंग्स बघा, त्यांची हेल्थ केअर बघा किंवा त्यांचं इन्कम पर कॅपिटा बघा. त्या ठिकाणी जी झालेली डेव्हलपमेंट आहे,
त्यांना इनफ रिसोर्सेस दिलेले आहे. आपल्या पॉप्युलेशनचा विचार करता किंवा आपल्याकडे अवेलेबल रिसोर्सेसचा विचार करता, आपल्या कंट्रीचा डेव्हलपिंग फेज किंवा इन प्रोग्रेस फेज सगळं इग्नोर करून बस आपण कूल बनण्याच्या नादामध्ये त्या देशांना मोठेपणा देऊन टाकतो आणि स्वतःच्या देशाला नाव ठेवतो. जिथे गरज आहे तिथे क्रिटिसाइज करणं गरजेचं आहे, की रोड बनला त्याच्यावर खड्डे पडलेत. त्याच्याबद्दल बोला. पण तुम्ही जर एखादा प्रोजेक्ट बनवला तर त्या ठिकाणी पण तुम्हाला प्रॉब्लेम होते, की हे काहीतरी वेगळं झालंय. आपण याला अजून चांगल्या प्रकारे करू शकलो असतो किंवा याला खूप जास्त टाईम लागतोय. त्या सगळ्या गोष्टी बाकीच्या डिस्कशनचा पार्ट आहे. पण डेव्हलपिंग नेशन या सगळ्या गोष्टी त्या डेव्हलपिंग नेशनमध्ये होत असतात. आणि जसं मी बोललो, की डेव्हलप्ड आणि डेव्हलपिंग नेशन जी आहे, ते क्लासिफिकेशन मेनली कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ डेव्हलपमेंटवर बेस्ड असतं. ना की कॅपिटलिस्ट, सोशलिस्ट किंवा मिक्स्ड इकॉनॉमी किंवा कम्युनिस्ट इकॉनॉमीला जे आपण कॅटेगराईज करतो म्हणजे मीन्स ऑफ प्रोडक्शनचा ओनर कोण आहे? त्याच्यावर हे बेस्ड नसतं. म्हणजे उत्पादनाच्या घटकाचं मालकी कोणाकडे आहे याच्यावर हे डिपेंडिंग नसतं. त्यानंतर येते आपले कोअर टॉपिक्स, की कॅपिटलिस्ट इकॉनॉमी काय आहे? त्याला आपण भांडवलशाही अर्थव्यवस्था पण बोलतो. या ठिकाणी मीन्स ऑफ प्रोडक्शन जे आहे, म्हणजेच उत्पादनाची घटकं जे आहेत, त्याची ओनरशिप जी आहे ती प्रायव्हेट इंडिव्हिज्युअल्सकडे असते, म्हणजे खाजगी व्यक्तीकडे असते. त्यांचं मेन फीचर काय असतं, की ओनरशिप जी आहे प्रोडक्शनची किंवा मीन्स ऑफ प्रोडक्शनची, फॅक्टर्स ऑफ प्रोडक्शनची, ती खाजगी व्यक्तीकडे राहणार, म्हणजेच इंडिव्हिज्युअल रिसोर्सेसचे ओनर्स राहणार. यांचा मेजर मोटो किंवा मेन मोटो काय राहणार, गोल काय राहणार, की यांनी प्रॉफिट जनरेट केलं पाहिजे, नफा कमवला पाहिजे. कन्झ्युमर सॉव्हर्जिनिटी या ठिकाणी सगळ्यात जास्त राहील. म्हणजे कन्झ्युमर जो आहे तो प्रोडक्शनला इन्फ्लुअन्स करू शकेल. ज्या गोष्टींची डिमांड ग्राहक करणार तेच एका प्रकारे प्रोड्युसर प्रोड्यूस करणार. म्हणजेच कन्झ्युमर सॉव्हर्जिनिटी आहे त्याच्याकडे चॉईसेस जास्त आहेत. प्राईस मेकॅनिझम अगेन आपण जसं डिस्कस केलं होतं, की डिमांड आणि सप्लाय जे आहे ते प्राइजेस डिटरमाइन करणार. कॅपिटलिस्ट इकॉनॉमीमध्ये किंवा भांडवलशाही अर्थव्यवस्थेमध्ये. कॉम्पिटिशन जे आहे, ते खूप जास्त असणार. फर्म्स फ्रीली कम्पीट करू शकणार एकमेकांसोबत. गव्हर्नमेंट इंटरॅक्शन जे आहे, ते लिमिटेड राहणार किंवा मिनिमम राहणार. इथे गव्हर्नमेंट जी आहे, ती एका प्रकारे रेग्युलेटरचं काम करणार. म्हणजे रूल्स एंड रेग्युलेशन्स बनवणार आणि बाकी सगळी जी इकॉनॉमी आहे, ती प्रायव्हेट प्लेयर्सच्या हातामध्ये असणार. ॲडव्हांटेजेस काय आहेत, की या ठिकाणी हाय इफिशियन्सी राहील, म्हणजेच प्रोडक्टिव्हिटी वाढणार. इनोव्हेशन किंवा रिसर्च अँड डेव्हलपमेंट वाढणार. इकॉनॉमिक फ्रीडम असेल, की कोणता ट्रेड प्रॅक्टिस करायचा आहे, कोणतं बिझनेस स्टार्ट करायचं आहे किंवा किंवा कोणतं स्टार्टअप स्टार्ट करायचं आहे, यासारख्या गोष्टी कॅपिटलिस्ट इकॉनॉमीमध्ये एका प्रकारे प्रॉफिट जनरेट करून देतात. डिसएडव्हांटेजेस कोणते असणार, की इनइक्वॅलिटी वाढणार. इनइक्वॅलिटी वाढणार म्हणजे पुअर क्लास एक्झिस्टन्समध्ये येणार, गरीब क्लास एक्झिस्टन्समध्ये येणार. सोबतच मिडल क्लास एक्झिस्टन्समध्ये येणार. या मिडल क्लासमध्ये पण लोअर मिडल क्लास एक्झिस्टन्समध्ये येणार, अपर मिडल क्लास एक्झिस्टन्समध्ये येणार, रिच क्लास एक्झिस्टन्समध्ये येणार. यासारख्या इनइक्वॅलिटीज आपल्याला इन्कममध्ये दिसणार या ठिकाणी कॅपिटलिस्ट इकॉनॉमीमध्ये किंवा भांडवलशाही अर्थव्यवस्थेमध्ये. मोनोपोलीची टेंडन्सी वाढणार. म्हणजे कंपनीला एका प्रकारे एकाधिकार प्रस्थापित करण्याचा प्रयत्न या ठिकाणी कॅपिटलिस्ट करतील. भांडवलशाही अर्थव्यवस्थेमध्ये ज्याच्याकडे जास्त पैसा आहे, तो त्याचा बिझनेस तितका जास्त वाढवण्याचा प्रयत्न करणार. लेट्स से की जिओ आहे. मार्केटमध्ये आला होता, तेव्हा त्या ठिकाणी आयडिया पण होतं, वोडाफोन पण होतं, युनिनॉर पण होतं, टेलिनॉर पण होतं, एअरटेल पण होतं. पण आजच्या स्थितीमध्ये या 2च कंपनीज आपल्याला दिसायला मिळतात सगळीकडे मार्केटमध्ये, एअरटेल आणि जिओ. बाकी ज्या कंपनीज आहेत, त्या कंपनीजचं अस्तित्व एका ठिकाणी मिटलंय किंवा मर्जर झालंय व्होडाफोन आयडियाचं. ती पण लॉस मेकिंग कंपनी आहे. या सगळ्या गोष्टीच एका प्रकारे कॅपिटलिस्ट इकॉनॉमीमध्ये होतं. एक्झाम्पल्समध्ये युनायटेड स्टेट येतो, सिंगापूर येतं. एक्सप्लॉयटेशन वाढतं, अत्याचार वाढतात. त्यानंतर येते सोशलिस्ट इकॉनॉमी म्हणजे समाजवादी अर्थव्यवस्था. समाजवादी अर्थव्यवस्थेमध्ये गव्हर्नमेंट जी आहे ती मेजर पार्टला किंवा मेजर मीन्स ऑफ प्रोडक्शनला एका प्रकारे ओन करते. म्हणजेच मीन्स ऑफ प्रोडक्शन किंवा फॅक्टर्स ऑफ प्रोडक्शनची ओनर एका प्रकारे सरकार राहील किंवा गव्हर्नमेंट राहील किंवा सेंट्रल कमिटी राहील. या ठिकाणी गव्हर्नमेंट कंट्रोल करेल इंडस्ट्रीजवर. यांचं मेन ऑब्जेक्टिव्ह राहील कल्याणकारी राज्य स्थापित करण्याचं. म्हणजेच वेलफेअर यांचं मेन ऑब्जेक्टिव्ह राहील. कॅपिटलिझमच्या केसमध्ये आपण बघितलं, की त्या ठिकाणी प्रॉफिट जनरेट करणं मेन ऑब्जेक्टिव्ह राहील. पण या ठिकाणी प्रॉफिट जनरेट न करता वेलफेअर करणं
इम्पॉर्टंट बनून जाते किंवा मेन ऑब्जेक्टिव्ह असतं. सेंट्रल प्लॅनिंग या ठिकाणी एक्झिस्टन्समध्ये राहील. म्हणजेच प्रोडक्शन जे आहे ते गव्हर्नमेंट डिसाईड करणार, की काय प्रोड्यूस करायचं आहे, कसं प्रोड्यूस करायचं आहे आणि कोणासाठी प्रोड्यूस करायचं आहे. आणि मेन ऑब्जेक्टिव्ह वेलफेअर करणं राहील त्यामागचा. इक्वॅलिटीवर जास्त फोकस राहील. समाजामधल्या इनइक्वॅलिटीजला कमी करणं हा मेन उद्देश राहील समाजवादी अर्थव्यवस्थेमध्ये किंवा सोशलिस्ट इकॉनॉमीमध्ये. त्यानंतर ॲडव्हांटेजेसबद्दल जर बोलायचं झालं तर सोशल जस्टिस या ठिकाणी मिळणार. म्हणजे सामाजिक न्याय मिळणार. इनइक्वॅलिटी रिड्यूस होणार. म्हणजेच रिच क्लास, पुअर क्लास सारख्या कन्सेप्ट कमी होणार. वेलफेअर ओरिएंटेड राहील, कल्याण करण्या ओरिएंटेड राहील किंवा समाज कल्याण करण्या ओरिएंटेड स्कीम्स राहतील या ठिकाणी किंवा प्रोडक्शन राहील. हिस्टॉरिकली याला सोव्हिएत युनियन फॉलो करत होतं, म्हणजेच USSR फॉलो करत होतं. आता मेजरली याला कोणी फॉलो करत नाही सोशलिस्ट इकॉनॉमीला, कारण याचे बरेचसे डिसएडव्हांटेजेस पण आहे. म्हणजे या ठिकाणी प्रोडक्टिव्हिटी कमी पडते, कमी होते. त्यासोबत इनोव्हेशन्स कमी होतात, रिसर्च अँड डेव्हलपमेंट कमी होते आणि जर करप्ट असेल ब्युरोक्रेसी, तर हा मॉडेल कंप्लीटली फेल होऊन जातो. त्यानंतर येते कम्युनिस्ट इकॉनॉमी, म्हणजे साम्यवादी अर्थव्यवस्था. तर साम्यवादी अर्थव्यवस्थेचे फाउंडर मानले जातात कार्ल मार्क्स आणि फ्रेडरिच एंजल्स. ऑब्जेक्टिव्ह काय होता, की क्लासलेस सोसायटी असली पाहिजे. म्हणजे क्लासलेस सोसायटी म्हणजे काय? ज्या ओनर क्लास तयार झाल्या होत्या, म्हणजेच रिच क्लास तयार झाल्या होत्या आणि जी वर्कर क्लास तयार झाली होती. या क्लासलेस सोसायटीचं फॉर्मेशन केलं पाहिजे. प्रायव्हेट ओनरशिप म्हणजे खाजगी ओनरशिप नसली पाहिजे. एक्सप्लॉयटेशन नाही झालं पाहिजे या गोष्टींमुळे वर्किंग क्लासवर. आणि कार्ल मार्क्स आणि फ्रेडरिच एंजल्सची जी फेमस बुक होती, ती होती कम्युनिस्ट मॅनिफेस्टो, ज्यामध्ये त्यांनी कम्युनिस्ट इकॉनॉमिकल स्ट्रक्चरबद्दल बोललं होतं. वर्कर जो आहे, तो व्हॅल्यू क्रिएट करतो, ज्याच्यामधून ओनर प्रॉफिट जनरेट करतो, यासारख्या संकल्पना त्यांनी यामधून मांडल्या होत्या. फीचर्स काय, की कलेक्टिव्ह ओनरशिप असते. म्हणजे सगळ्यांना समान ओनरशिपचा अधिकार असतो, सगळ्या घटकांना समाजामधील. प्रायव्हेट प्रॉपर्टी नसते. सेंट्रल प्लॅनिंग एक्झिस्ट करते आणि यांचा मेन फोकस इक्वॅलिटी असतो. म्हणजेच सोशलिस्ट इकॉनॉमीमध्ये, कॅपिटलिस्ट इकॉनॉमीमध्ये प्रॉफिट असतो. सोशलिस्ट इकॉनॉमीमध्ये वेलफेअर असतं आणि कम्युनिस्ट इकॉनॉमीमध्ये इक्वॅलिटी असते. मेन ऑब्जेक्टिव्ह. फेमस प्रिन्सिपल काय बोलतं, की फ्रॉम ईच अकॉर्डिंग टू हिज ॲबिलिटी टू ईच अकॉर्डिंग टू हिज नीड. म्हणजे गरजेप्रमाणे या ठिकाणी वस्तूंचं किंवा स्किल्सचं एक्सचेंज करण्यात येईल. त्यानंतर येते मिक्स्ड इकॉनॉमी. मिक्स्ड इकॉनॉमी कॉम्बिनेशन असतं. समाजवादी अर्थव्यवस्था प्लस भांडवलशाही. म्हणजेच या ठिकाणी जे मीन्स ऑफ प्रोडक्शन असतील किंवा रिसोर्सेस ऑफ प्रोडक्शन असेल किंवा फॅक्टर्स ऑफ प्रोडक्शन असेल, याची ओनरशिप पब्लिक पण असेल, म्हणजे गव्हर्नमेंटकडे पण असेल, प्लस प्रायव्हेटकडे पण असेल. याला आपण कॉम्बिनेशन ऑफ कॅपिटलिझम आणि सोशलिझम पण बोलू शकतो, ज्या ठिकाणी बोथ पब्लिक सेक्टर आणि प्रायव्हेट सेक्टर एक सोबत कोएक्झिस्ट करतील. याचे फीचर काय आहे, की पब्लिक सेक्टर प्लस प्रायव्हेट सेक्टर इज इक्वल्स टू मिक्स्ड इकॉनॉमी आपण बोलू शकतो. सोशल वेलफेअर सारख्या गोष्टींवर पण भर असतो. गव्हर्नमेंट जी आहे ती वीकर सेक्शन्सला प्रोटेक्ट करते. मार्केट जे आहे ते जे इकॉनॉमी आहे ते मार्केट फोर्सेस पण ऑपरेट करतात आणि प्लॅनिंग पण ऑपरेट करते. गव्हर्नमेंट या ठिकाणी रेग्युलेटरी बॉडीसारखं ॲक्ट करते, म्हणजे रेग्युलेट करते मार्केट ऑपरेशन्सला. सायमल्टेनियसली या ठिकाणी मार्केट आणि प्लॅनिंग एक्झिक्युशनमध्ये येते. म्हणजेच गव्हर्नमेंटनी केलेले प्लॅनिंग, कोणत्या गोष्टीचं प्रोडक्शन वाढवायचं आहे किंवा कोणत्या इंडस्ट्रीमध्ये इन्व्हेस्टमेंट करायचं आहे, त्यावर गव्हर्नमेंट फोकस करते. त्यांचं मेन गोल असतं वेलफेअर जनरेट करणं किंवा कल्याण करणं जनतेचं. आणि जे कॅपिटलिस्ट आहे, जे मार्केट फोर्सेस आहे किंवा भांडवलशाही फॉलो करणारे व्यक्ती आहेत, ते एका प्रकारे प्रॉफिट जनरेट करण्याचा ट्राय करतं. म्हणजे बोथ प्रॉफिट अँड वेलफेअर ॲट सेम टाईम. मिक्स्ड इकॉनॉमी इंडियानी पण अडॉप्ट केली आहे. ॲडव्हांटेजेसबद्दल जर बोलायचं झालं तर ग्रोथ विथ वेलफेअर, म्हणजेच प्रॉफिट पण होईल कॅपिटलिस्टला आणि गव्हर्नमेंटला वेलफेअर पण करता येईल. या ठिकाणी बॅलन्स डेव्हलपमेंट असेल, सोशल जस्टिस पण असेल, म्हणजे सामाजिक न्याय पण मिळेल लोकांना. इंडिया जी आहे ती मिक्स्ड इकॉनॉमी फॉलो करते. जेव्हा आपल्याला आझादी मिळाली किंवा इंडिपेंडन्स मिळालं, इंडियानी मिक्स्ड इकॉनॉमीच्या मॉडेलला अडॉप्ट केलं. याच्यामध्ये बऱ्याचशा गोष्टींनी इन्फ्लुअन्स ठेवलं, जसं की बॉम्बे प्लॅन, जो 1944 मध्ये झाला होता, जो व्यापारी समूहामध्ये झाला होता बऱ्याचशा. नंतर नॅशनल प्लॅनिंग कमिटी जी 1938 मध्ये आली होती, त्याचा एक इम्पॉर्टंट रोल आहे आणि त्यामधूनच मिक्स्ड इकॉनॉमीचा कन्सेप्ट कुठेतरी इव्हॉल्व झाला होता. लीडरशिप जवाहरलाल नेहरूची होती, जेव्हा इंडियानी मिक्स्ड इकॉनॉमिक मॉडेलला फॉलो केलं होतं किंवा अडॉप्ट केलं होतं.
इंडिया प्लॅनिंग पण फॉलो करत होती आणि प्रायव्हेट एंटरप्राइजेसला पण एंट्री देत होती. स्टार्टिंगला मिक्स्ड इकॉनॉमीमध्ये इंडियाचा जो कल होता तो सोशलिस्ट मॉडेलवर जास्त होता. म्हणजे समाजवादी अर्थव्यवस्थेवर जास्त होता. नंतरच्या काळामध्ये किंवा आताच्या काळामध्ये आपण कॅपिटलिझमवर जास्त भर देतोय. म्हणजे भांडवलशाहीवर जास्त भर देतोय. आणि जगातील जितक्या पण अर्थव्यवस्था आहेत, त्या पण मेजरली कॅपिटलिझमलाच फॉलो करतात. चायना जरी बोलत असला ते कम्युनिस्ट कंट्री आहे. रशिया जरी बोलत असला ते सोशलिस्ट कंट्री आहे. पण ते कुठे ना कुठे कॅपिटलिझमवर जास्त फोकस करतात. जर चायना कॅपिटलिझमवर फोकस नसतं करत, तर त्या ठिकाणी प्रोडक्शन कसं वाढलं असतं? ग्लोबल प्रोडक्शन हब कसा बनला असता? यावर पण आपल्याला विचार करायची गरज आहे. त्यानंतर येते कंपॅरिझन सगळ्या गोष्टींचा आणि क्विक रिव्हिजन. ओनरशिप जी असते कॅपिटलिझममध्ये किंवा भांडवलशाही अर्थव्यवस्थेमध्ये ते प्रायव्हेट इंडिव्हिज्युअलकडे असते. सोशलिझममध्ये स्टेट किंवा सोशलकडे असते. एका प्रकारे गव्हर्नमेंटकडे कंट्रोल असतो ओनरशिपचा. कम्युनिझममध्ये कॉमन किंवा कलेक्टिव्ह असतो. या ठिकाणी कोणीही एक सिंगल ओनर नसतो. मिक्स्ड इकॉनॉमीमध्ये बोथ प्रायव्हेट आणि पब्लिक सेक्टर कोएक्झिस्ट करतात एकसोबत. कॅपिटलिझमचा मेन मोटिव्ह असतो प्रॉफिट जनरेट करणं किंवा नफा कमवणं. सोशलिझमचा मेन मोटो असतो सोशल वेलफेअर प्रोव्हाईड करणं किंवा इक्वॅलिटी प्रोव्हाईड करणं. कम्युनिझमचा मेन मोटो असतो इक्वॅलिटी असणं किंवा मग क्लासलेस सोसायटी असणं, ज्या ठिकाणी ओनर क्लास आणि वर्कर क्लासचा कन्सेप्टच नसला पाहिजे. सगळे समान असले पाहिजे. आणि मिक्स्ड इकॉनॉमीचा मेन गोल असतो ग्रोथ म्हणजेच प्रॉफिट जनरेट करणं आणि वेलफेअर म्हणजे समाज कल्याण करणं. मार्केट रोलबद्दल जर बोलायचं झालं तर कॅपिटलिझममध्ये हाय असतो मार्केटचा रोल म्हणजे डिमांड आणि सप्लायचा रोल. सोशलिझममध्ये लिमिटेड असतो किंवा रेग्युलेटेड असतो बाय गव्हर्नमेंट. कम्युनिझममध्ये व्हेरी लिमिटेड असतो. क्लासिकल मॉडेल फॉलो करतो. खूप कमी डिमांड आणि सप्लायचा या ठिकाणी रोल असतो. मिक्स्ड इकॉनॉमीमध्ये सिग्निफिकंट रोल असतो. प्लॅनिंगमध्ये जर बोलायचं झालं तर कॅपिटलिझममध्ये लिमिटेड प्लॅनिंग असते किंवा एक्झिस्टच करत नाही. सोशलिझममध्ये हाय प्लॅनिंग असते आणि कम्युनिझममध्ये खूप जास्त प्रमाणात प्लॅनिंग एक्झिस्ट करते. मिक्स्ड इकॉनॉमीमध्ये प्लॅनिंग पण एक्झिस्ट करते आणि एका प्रकारे कॅपिटलिझम पण एक्झिस्ट करते. कॉम्पिटिशन खूप जास्त असते कॅपिटलिझममध्ये. कन्झ्युमरकडे जास्त चॉईसेस असतात कॅपिटलिझममध्ये. सोशलिझममध्ये कॉम्पिटिशन लिमिटेड असते कारण गव्हर्नमेंट रेग्युलेट करते गोष्टींना. कम्युनिझममध्ये व्हेरी लिमिटेड असते म्हणजे सगळ्यात कमी प्रमाणात या ठिकाणी कॉम्पिटिशन असतं. मिक्स्ड इकॉनॉमीमध्ये कॉम्पिटिशन एक्झिस्ट करतं. प्रायव्हेट प्रॉपर्टीजबद्दल जर बोलायचं झालं तर कॅपिटलिझममध्ये स्ट्राँगली प्रोटेक्टेड असतात त्या. सोशलिझममध्ये रिस्ट्रिक्टेड असतात मेजर सेक्टर्समध्ये आणि या ठिकाणी प्रायव्हेट ओनरशिपची कन्सेप्ट राहतच नाही कम्युनिझममध्ये. मिक्स्ड इकॉनॉमीमध्ये अलाउड असते प्रायव्हेट ओनरशिप. गव्हर्नमेंटचा रोल लिमिटेड असतो कॅपिटलिझममध्ये. सोशलिझममध्ये खूप जास्त हाय असतो आणि जास्तीत जास्त प्रमाणामध्ये तो कम्युनिझममध्ये असतो. मिक्स्ड इकॉनॉमीमध्ये सिग्निफिकंट प्रमाणामध्ये किंवा एक्झिस्टन्समध्ये एका प्रकारे गव्हर्नमेंटचा रोल असतो. कारण हे रेग्युलेटरी सारखं काम करते गव्हर्नमेंट इथे. इनइक्वॅलिटीबद्दल जर बोलायचं झालं तर कॅपिटलिस्ट इकॉनॉमीमध्ये इन्कम इनइक्वॅलिटी खूप जास्त प्रमाणात एक्झिस्ट करते. आणि सोशलिझममध्ये याला रिड्यूस करण्याचा प्रयत्न गव्हर्नमेंट करते किंवा रिड्यूस झालेली असते इनइक्वॅलिटी. कम्युनिझममध्ये एल्युमिनेशन ऑफ क्लास म्हणजेच क्लासलेस सोसायटी बनवण्यावर जास्त भर असतो. त्यामुळे इनइक्वॅलिटी एक्झिस्टन्समध्ये राहत नाही. आणि मिक्स्ड इकॉनॉमीमध्ये त्याला रिड्यूस करण्याचा प्रयत्न केला जातो. सो दिस वॉज अवर लेक्चर ऑन इकॉनॉमिक सिस्टीम. या ठिकाणी आपण सगळ्या प्रकारच्या अर्थव्यवस्थेचे प्रकार बघितलेले. सो थँक यू फॉर लिसनिंग मी. जय हिंद.